ओके, आणि समजून घ्यायचं की का काय शपथ आहे मी काय त्याच्यावर करायचं. मी समस्या पाहून फक्त तक्रार करणार मी त्यावर मी भविष्यात नक्कीच उद्योजक बनेन. विचार करायची एक मी सांगितलं ना मेंदूला सवय लागते, ती सवय लावायची आपण. म्हणजे तुम्ही हळूहळू पुढे त्याच्यामध्ये तयार व्हाल आणि चांगले उद्योजक व्हाल. लक्षात आलं. सो आपण हे काय सगळ्या ज्या गोष्टी केल्या ह्या गोष्टी मनापासून मनामध्ये बिंबल्या पाहिजेत. म्हणून आपण एक छोटीशी शपथ ह्या दिवशी कार्यशाळेच्या दिवशी घेणार आहे ती चालेल. आमची समस्या आहे गावातील समस्या, कारखान्यातील दूषित पाणी व गटारातील समस्या. कोणालाही समस्या आहे ही पूर्ण गावात समस्या आहे. कारखान्यातील घाणवासामुळे माणसे आजारी पडू शकतात, त्यांना त्रास होऊ शकतो. आमचा उपाय आहे कारखान्यातील घाण पाणी स्वच्छ करून गटारीत किंवा स्वच्छ पाणी नदीत किंवा जमिनीत सोडावे. आणि कचरा, राहिलेला कचरा, सुका कचरा आम्ही ते गोळा करून विविध प्रकारचे कंपनीकडून आमचा उद्योग व्यवसाय पूर्ण करू शकतो. आणि या कचरा जे टाकणार आहे ते आमच्या जे डस्टबिन मध्ये कचरा ते टाकणार आहे त्यांना पण खूप फायदा होऊ शकतो. आणि यामुळे आम्हाला उद्योग निर्माण करायला संधी मिळू शकते. यातून आपले गाव स्वच्छ व सुंदर राहू शकते आणि आपल्या गावाला वेगळेच बेनिफिट निर्माण होऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू. पर्यावरण समस्या आहे. गावातील सर्व लोकांना कचऱ्याचे खूप, गावकऱ्यांना कचऱ्याचे खूप त्रास होतात. त्यामुळे आम्ही हा उपाय सुचवलेला आहे. सुका कचरा व ओला कचरा हा सर्व प्रत्येक घरामध्ये गावकरी वापरले पाहिजे. त्यामुळे सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळा राहील. चला व्यवस्थित पट. ओल्या कचऱ्यापासून आपल्याला सेंद्रिय खत तयार करता येते. सुका कचरा हा आपण एकत्र करून त्यापासून आपण रिसायकल करून त्यापासून एक नवीन वस्तू तयार करता येते. त्यामुळे परत दुसऱ्यांना ती वस्तू वापरता सुद्धा येते. ओला कचऱ्यापासून आपण घरच्या घरी सेंद्रिय खत तयार केल्यामुळे आपल्याला शेतामध्ये वापरल्यामुळे त्याचे आपल्याला ती भाजीपाला खाल्ल्यामुळे आपल्याला कोणताही आजार होणार नाही. त्यामुळे आपले आयुष्य ज्यांचं झालं त्यांना ऐकायचंय. तुम्हाला सांगतायत ते आम्हाला सांगत नाहीये, बाकीच्यांना सांगतायत, तुम्ही ऐकायचं ते. हाच आम्ही उपाय सादर केलेला. चालेल. तुमच्या टीमचं नाव काय दिलंय का? तुमच्या कुणाच तरी एकाचं नाव सांगा. तुझं नाव काय? पण अक्षर आणि टीम. चौथा मुद्दा, तुमचा उपाय वेगळा कसा आहे. चौथा, जागा सोडून द्यायचं. तुमचा उपाय वेगळा कसा आहे. हे सगळे प्रश्न आहेत. ते सगळे त्याची उत्तर तुम्हाला काढायचे. तुमचा उपाय हा वेगळा कसा आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे लक्षात घ्या. ते करता येतं, 100% करता येतं. समजा तिथं कडक पाणी नाही, काय करणार? अडचण वाढायला लागली का? मार काढायची काय गोष्ट ब्रश मध्ये इन्व्हेन्शन करू. बॉटल मध्ये इन्व्हेन्शन करण्यापेक्षा काय का ब्रश असं बनवा जो आतमधून सगळीकडे फिरेल आणि सगळं घाण क्लीन करेल. ब्रश नवीन प्रकारचा बनवू शकतो. बरोबर. अडचण वेगळी आहे पण इन्व्हेन्शन दुसरं आहे.
करायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी. अगदीच आपल्याला जग बदलत जायचं नाही. छोटे छोटे तुम्हाला जेवढे झेपते